नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता अखेर वरुणने आपल्या प्रेमाची कबुली आनंदीसमोर दिलेली आहे. तर इकडे आता शलाकाने मात्र आनंदी आणि युगंधरला उद्ध्वस्त करण्यासाठी विद्याधरची मदत घेताच दोघांनी एकत्र येऊन मोठा कट रचलेला आपण बघणार आहोत. तर इथे मालक साहेब आता कारखान्यात आलेले असतात. तेव्हा आता शिर्के साहेब फाईल शोधत असतात. पटपट आवरा, मालक साहेबांना ती फाईल लगेचच्या लगेच हवी. त्याच वेळेस आता मालक साहेबांचं लक्ष अभयकडे जातो. तो अगदी मन लावून व्यस्तपणे काम करत असतो. त्याचं मालक साहेब आलेत किंवा इथे कोणी काही शोधाशोध करतंय याकडे लक्षच नसतं. तो आपल्या कामात व्यस्त असतो. मालक साहेब आता अभय शेजारी येऊन उभी राहतात आणि एकटक त्याकडे बघू लागतात. त्याच वेळेस अभयचं लक्ष मालक साहेबांकडे जातं. तो घाबरतो आणि पटकन उठून उभी राहतो. मालक साहेब माफ करा, तुम्ही कधी आला हे मला कळलंच नाही. मी तुमच्याकडे बघितलं नाही. मालक साहेब, माझं लक्ष नव्हतं, माफ करा, मी काम करत होतो ना. त्याच वेळेस शिर्के येतात. मालक साहेब, अहो हीच फाईल आपण शोधत होतो. हे बघा, या अभयकडेच होती ही फाईल. हे बघा, हीच आहे ती. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब लागतात. वाह, कौतुकास्पद काम केलं तू. अरे एवढी सगळी गडबड शेजारी चालू असताना तू कामात एवढा मग्न. अरे वाह, मला तर हेच हवंय. काम कसं मन लावून केलं पाहिजे. पटलं आपल्याला. तुझं नाव अभय पवार ना? त्यावर अभय हो म्हणू लागतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मी काय तुझ्यावरती रागवलं वगैरे नाही आहे, त्यामुळे घाबरू नको. मला तुझं काम खूप पटलंय आणि शिर्के याला ताबडतोब केबिनमध्ये घेऊन या. असे म्हणताच मालक साहेब आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, हे पोरा, चल पटकन, तुला बोलावलंय. आता लगेच अभय घाबरलेलो असतो. तो आता दबक्या पावलांनी केबिनमध्ये येतो. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, बैस, खुर्चीवरती बैस. त्यावर लगेच अभय म्हणू लागतो, पण मालक साहेब, माझं काही चुकलं का? नाही म्हणजे कशासाठी बोलावलंय तुम्ही मला? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, घाबरू नको, मी म्हटलो ना तुला, मी तुझ्यावरती रागवलं नाही आहे. तुझं नाव अभय पवार, तू अगदी गुणी पोरगा आहे. तुझं काम मला पटलंय. नाही म्हणजे तुझी लग्न करण्याची इच्छा आहे का? त्यावर लगेच आता अभय म्हणू लागतो, काय माझं लग्न? नाही म्हणजे मुली बघण्यासाठी घरच्यांची धडपड चालू आहे, पण अजून कुठे काही ताळमेळ नाही, त्यामुळे अजून लग्न जमलं नाही माझं. पण घरच्यांची इच्छा आहे म्हणून करायचं आहे मला लगीन. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मग मी सांगतोय त्या मुलीशी लग्न करशील का? आबा जाधवांची नात, अगदी हुशार आणि गुणी पोरे, तिच्याशी लग्न करशील तू? त्यावर लगेच आता अभय म्हणू लागतो, काय आबा जाधवांची नात? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हो, मालक साहेबांनी तुझं लगीन तिच्याशी करायचं ठरवलंय. तुला पटतंय का? तुझी इच्छा असेल तर सांग. त्यावर लगेच अभय म्हणू लागतो, मालक साहेब, आता जर तुम्ही एवढं ठरवलंयस तर मी नकार कसा देऊ? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अभय, काळजी करू नको, पोरगी लय गुणी आहे आणि तुझं बी प्रमोशन करून टाकू आम्ही. तुझा पगारवाढ होऊन जाईल. तू फक्त लग्नाला होकार दे. त्यावर लगेच आता अभय म्हणू लागतो, माझा तर होकार आहेच, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आबा जाधव या कारखान्यात खूप वर्षांपासून काम करतात. ते कसे स्वभावाचे, खरंच खूप चांगले, हे मला सगळं माहिती. त्यामुळे त्यांच्या नातीला नकार मी नाहीच देऊ शकत. पण कसं आहे ना, लग्नाचा डिसिजन म्हटल्यानंतर खूप मोठा असतो ना हो मालक साहेब. मग मला माझ्या आईवडिलांना विचारावं लागेल. नाही म्हणजे मी त्यांच्याशी बोलतो. त्यांचा जर होकार असेल तर माझी काहीच हरकत नाही, मी लग्नाला तयार आहे. असे म्हणताच आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तुला बोलायचं आहे ना तुझ्या आईवडिलांशी, बोलून घे, जा लवकर. आता लगेच अभय तिकडनं घरी निघालेलं असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, आबा जाधवांना फोन करून कळवा, लग्नाचं टेन्शन सोडून द्या, तुमचं काम झालं म्हणून समजा. आता लगेच शिर्के साहेब आबा जाधवांच्या घरी फोन करतात. तर इकडे आबांच्या घरी सारखी नातींची लगबग चालूच असते. त्याच वेळेस फोन वाजतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई, कुणाचा फोन आहे गं? तेव्हा आरती म्हणू लागते, अगं शिर्के साहेबांचा. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, तुझं काम चालू दे, मी घेते फोन. आता आनंदी पटकन फोन उचलते. तेव्हा लगेच आता इकडनं शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं आबांना सांग आता तुमचं काम झालंय म्हणून, काय बी टेन्शन घ्यायची गरज नाही, मालक साहेबांनी तोडगा काढलाय. अरे आपल्या मालक साहेबांनी आरतीचं लग्न ठरवलंय. आता मात्र हे ऐकताच आनंदीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय बोलताय शिर्के साहेब तुम्ही? खरंच बोलता की काय? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, मग
मालक जे ठरवतात ना ते पक्कच झालं म्हणून समजा. आरतीचं लगीन फिक्स होणार. आता मालक साहेबांनी आपल्या कारखान्यातच पोरगा शोधलाय. पोरगा लय गुणी आहे, पैसे कमावणार आहे, अगदी समजूतदार आहे. त्यामुळे आरतीला कसलंही टेन्शन राहणार नाही. आबांना सांगून टाक. त्यावर आनंदी येऊ लागते लगेच सांगते, तुम्ही ना आज ना आमच्यावरती आनंदाचा असा पाऊसच पडलाय शिर्के साहेब. त्यावर शिर्के म्हणू लागतात, आनंदी मालक साहेब काय म्हणाले माहिती, एकदा का आरतीचा नंबर झाला की दुसरा नंबर तुझा असणार आहे बरं का. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काही काय बोलता, मी कुठे शिर्के साहेब. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, बरोबर ठेवते, मला ही बातमी सगळ्यांना सांगायची. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आनंदी अगं काय झालंय, कुणाचा फोन होता, काय म्हणत होते. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा अहो कारखान्यातनं शिर्के साहेबांचा फोन होता. आपल्या आरतीताईचं लगीन ठरवले मालक साहेबांनी. आता हे ऐकताच आबांना तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आरची तर उड्या मारून नाचायला सुरुवात करते. त्याच वेळेस आनंदी आता पटकन आरतीताईजवळ जाते आणि आरतीताईला असं गोल गोल फिरवू लागते. आरतीताई तुझं लग्न ठरवलं बरं का, आता तुझं लग्न होणार. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, माझं लग्न. त्यावर आबा म्हणू लागतात, आरती अगं मालक साहेबांनी तुझ्यासाठी पोरगा शोधलाय म्हटल्यानंतर तो एक नंबर भारी असणार. तो तुला नेहमीच सुखातच ठेवणार. बघ मालक साहेब जे काही करतात ते खूप चांगलंच करतात. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, आरतीताई मग आता आपल्या घरात सनई चौघडे वाजणार, आता तुझं लगीन होणार. असे म्हणताच आता इथे आरची जोरजोरात पिपाणी वाजू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, चला चला ही आनंदाची बातमी मी वैशूताईला जाऊन सांगते. त्याच वेळेस इकडे बाहेर आता अंगणात वरून आलेला असतो. तेव्हा वरून म्हणू लागतो, मला आनंदीला माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकायचं. तिच्या मनात काही असेल का माझ्या विरुद्ध, का आमची फक्त मैत्रीच आहे. नाही नाही नाही, तिच्या मनात काय आहे ना ते मला जाणून घ्यायचंच आहे. त्यामुळे आज मी तिच्यासमोर माझ्या प्रेमाची कबुली देणार, असं आता वरूणने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस धावतच आनंदी आता वैशूताईच्या घराकडे निघालेली असते. तेव्हा लगेच आत्ता तिला वरून थांबवतो, आनंदी थांब. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, कुठे निघाली एवढ्या लगबगीने. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वरून अरे बातमीच तेवढी आनंदाची, तू कसा आला इकडे, नेमकं काय काम. त्यावर वरून म्हणू लागतो, आनंदी मला ना माझ्या मनातलं खास काहीतरी तुला सांगायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्त खास आहे वरून, लग्न ठरलं बरं का. आता मात्र वरूणला धक्का बसतो. त्याला वाटतं की आनंदीचंच लग्न ठरलं आहे. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, काय लग्न ठरलं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो वरून शिर्के साहेबांनी मालक साहेबांनी लग्न ठरवलं आणि आता लगीन होणार. आमच्या घरात आनंदी आनंद येणार, सनई चौघडे वाजणार. तेव्हा लगेच आता वरून म्हणू लागतो, आनंदी तू या लग्नापासून खुश आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो मला लय आनंद झाला आहे, गगनात मावेन असं झालं आहे, काय करू काय नाही असं झालं आहे. त्यावर लगेच आत्ता वरून म्हणू लागतो, आनंदी बरं ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू कर हे लग्न, तुला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. पण मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर लग्न करशील. जाऊ दे, आता तुझी इच्छा असेल तर कर लग्न. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वेडा आहेस का तू, लग्न माझं नाही ठरलं, माझ्या आरतीताईचं ठरलं आहे. आता मात्र लगेच वरूणला खूप आनंद होतो, म्हणजे लग्न तुझं नाही आहे, तुझ्या आरतीताईचं आहे. अरे देवा, मला वाटलं तुझंच लग्न आहे. आता मात्र लगेच आनंदी म्हणू लागते, वेडा आहेस का तू, माझं लग्न एवढ्या लवकर कसं करतील, आरतीताईचं लग्न हे सांगत होते मी तुला. आता वरूणला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच तुम्हाला लागतो, बरं झालं तुझ्या आरतीताईचं लग्न ठरलं, आता तुझाही मार्ग मोकळा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. त्यावर वरून म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही, आता ना आरतीताईला मस्त गिफ्ट देऊन तिचं स्वागतच करावं लागेल की. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल नक्कीच, बरोबर आनंदी येतो मी संध्याकाळी, असे म्हणतो वरून तिकडनं निघालेलं असतो. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आबांना काही भूक नसते, त्यामुळे ते जेवणाला नकार देत असतात. तेव्हा लगेच आता त्यांच्या तिघीही नाती हट्ट धरून आबांना म्हणत असतात, आबा तुम्हाला ना स्ट्रॉंग बनायचं या, त्यामुळे तुम्हाला जेवावंच लागेल, आम्ही तुमचं काही ऐकणार नाही, चला पटकन. तेवढ्यात लगेच आता दरवाजा टकटक वाजतो. सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात. तर आता दरवाजात वरून आलेला असतो. वरून आता बुके घेऊन घरात येतो. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, कोण तुम्ही. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आबा अहो हे वरून आहेत, या बसा ना इकडे, आरचे पाणी दे त्यांना पटकन. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, आबा तुम्ही बरे आहात ना. नाही म्हणजे तुमच्या आवाजावरनं कळलं मला, बाहेर तुमचा आवाज येत होता.
तेव्हा आबा म्हणू लागतात, हो आता मला अगदी बरं वाटतंय. तेव्हा लगेच आता वरून पटकन तो बुके आबांच्या हातात देतो. आबा हॉस्पिटलमधनं घरी आला ना म्हणून गेट वेल सून तुमच्यासाठी. तेव्हा आबा म्हणू लागतात, असं असतंय होय, हॉस्पिटलमधनं आल्यानंतर असं देतात का? राहू द्या बरं ठीक आहे. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, पण तुम्ही कोण आणि तुमची आमच्या पोरीची ओळख कशी? त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, आबा मी तुमच्या आनंदीचा मित्र. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो आबा हा माझा मित्र वरून. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, वरून तुमची लय मदत झाली, सांगितलं मला पोरींनी. त्यावर वरून म्हणू लागतो, आबा अहो तुम्ही मला आवाजावं का घालताय? तू म्हटलं तरी चालेल. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, म्हणजे पोरा तू माझ्यासाठी जे केलं ना ते खूप झालं. नाही म्हणजे पोरींनी केलं असतं, पण बरं झालं त्यांना तुझी मदत लागली. त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, आबा अहो तुमच्या जागेवरती माझे आजोबा असता तर मी हेच केलं असतं की नाही, म्हणून मी मदत केली, दुसरं काहीच नाही. आणि आनंदी माझी खास मैत्रीण आहे. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, हो अगदी खास बरं का, खूप छान मैत्री. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, मैत्रीच आहे ना फक्त? त्यावर वरून म्हणू लागतो, हो. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे मैत्री झाली कुठे तुमची? तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आबा आमची मैत्री ना तिकडे आनंदी टुरिस्ट गाईड म्हणून काम करत नव्हती का, तिकडेच झाली. मी तिकडे फोटोग्राफी करायचो ना. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, फोटोग्राफर आहात का तुम्ही? त्याचे पैसे भेटतात तुम्हाला? नाही म्हणजे किती पैसे येत असतील? त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, आबा जेमतेम खर्च निघून आपलं घर चालेल, पैसे उरतील एवढे पैसे येतात माझ्याकडे. त्यावर आबा म्हणू लागतात, चांगलं काम आहे की मग, एकदम मस्त. नाही म्हणजे तुमचं काही घरदार वगैरे असेल ना? त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, हाय की आबा. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे तुम्हाला काही व्यसन? आता मात्र इथे जणू आबांनी वरूनची परीक्षा सुरू केलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा काही काय प्रश्न विचारताय तुम्ही? तो तसला मुलगा नाही आहे, निर्व्यसनी येतो, त्याला कुठलंही व्यसन नाही आहे. तेव्हा आबा म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे, मग खूप गुणी पोरगा आहे म्हणावं. त्यावर लगेच आत्ता वरून म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, चला मी निघतो आबा दर्शन घेतो. त्यावर लगेच आता वरून निघालेले असतानाच तो आबांना विचारू लागतो, आबा नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी आनंदीशी थोडंसं बोलू का? त्यावर आबा म्हणू लागतात, विषय आहे का? मैत्रीण आहे ना तुझी, मग बोल की. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी जरा बाहेर येशील? आनंदी आता बाहेर अंगणात येते. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी अगं खरंच किती धावपळ करतेस ना तू घरात. तू अशी धावपळ करून जी कामं करते ना, ती कामं करत असताना तू मला खूप आवडते, तू खूप सुंदर दिसते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वरून अरे काय बोलायलास तू? अरे आबांची तब्येत बरी नाही, आरतीताईचं लग्न ठरलंय, एवढी घरात कामं असताना मी लगबग नाही करणार तर काय करणार? आणि तू माझ्यावरती हसतोय? लगबगीला कामाला अरे धावावंच लागतं. त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, आनंदी अगं खरंच जगण्यातला आनंद काय असतो ना, ते फक्त तुझ्याकडनं शिकायला मिळतं गं, खरंच आनंदी. आणि म्हणूनच आनंदी मला तू खूप आवडते, माझ्यासाठी तू खूप खास आहे, आपल्या मैत्रीपेक्षाही पलीकडे. आता मात्र आनंदी वरूनच्या बोलण्याचा विचार करू लागते. त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी मला तुझ्यासाठी काहीतरी द्यायचं आहे, देऊ का नको हा विचार करत होतो, पण शेवटी द्यावं असंच वाटतंय, म्हणून आनंदी मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. आता लगेच आनंदी म्हणू लागते, वरून आता तू एवढा विचार करणार आहे का? माझ्यासाठी काय आणलंय ते देऊ का नको? दे पटकन, चल काय असेल ते. आता वरून पटकन गुलाबाचं फूल आपल्या खिशातनं बाहेर काढतो आणि आनंदीच्या हातात देतो. आता मात्र लगेच आनंदी ते फूल हातात घेते. आता वरून एकटक प्रेमाने आनंदीकडे बघत असतो. आनंदी आता त्या हाताने स्पर्श करून त्या फुलाला बघू लागते. तर आता आनंदीने ओळखलेलं असतं हे गुलाबाचं फूल आहे. तेव्हा लगेच आता वरून म्हणू लागतो, हो आनंदी हे गुलाबाचं फूल आहे. आधी काट्यांना हात लावतो माणूस आणि नंतर पाकळ्यांना, आणि बरोबर त्याची ओळख समजतो. पण आनंदी तुला हे फूल देण्याआधीच मी त्याचे काटे काढून टाकले होते. त्यावर आनंदी म्हणू लागते, का का काटे काढून टाकले वरून? तेव्हा वरून म्हणू लागतो, कारण आनंदी तुझ्या आयुष्यात फक्त पाकळ्याच आल्या पाहिजे, तुझ्या आयुष्यात काट्यांची गरज नाही आहे. कारण तुझ्या या गोड आयुष्यात फक्त पाकळ्यांचाच वर्षाव असायला पाहिजे. आणि नेहमी तुझा हा वरून ते काटे झेलायला तयार आहे. तुझ्या आयुष्यात कधीही तो काटे येऊ देणार नाही, ते सगळे काटे तो स्वतः झेलणार. आता मात्र आपल्या मनात जे काही प्रेम असतं ते आनंदीसमोर वरूनने व्यक्त केलेलं असतं, पण आनंदीला ते लवकर काही फारसं समजत नाही. ती आता त्या बोलण्याचा विचार करू लागते. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी बरं चल गुड नाईट, आता मी निघतो उशीर झालाय, तूही जा आतमध्ये. आता लगेच वरून तिकडनं निघून जातो. तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी
आबांना आता अभय पवारच्या वडिलांचा फोन आलेला असतो. आबा फोन उचलतात तेव्हा लगेच आता इकडनं पवार काका म्हणू लागतात, आबा अहो कशी तब्येत तुमची? त्यावर आबा म्हणू लागतात, अहो पवार साहेब आता आम्ही एकदम ठीक आहोत की, बोला की. त्यावर लगेच आता इकडनं अभयचे वडील म्हणू लागतात, आबा नाही म्हटलं आज दुपारी आम्ही आरतीला बघण्यासाठी आलं तर चालेल का? त्यावर आबा म्हणू लागतात, चालेल नाही पळेल, या तुम्ही, आमची तयारी झालीच आहे. त्यावर लगेच आता फोन बंद होताच आनंदी म्हणू लागते, काय झालं आहे आबा? तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, पोरीनो आज दुपारी आरतीताईला बघायला येणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रमाची तयारी करायची आहे, चला पटकन कामाला लागा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई तुझं लगीन होणार. आता सगळेजण खूपच आनंदात असतात. आरची तर मात्र आता नाचूच लागते. सगळेजण तयारीला लागलेले असतात. तर इकडे मालक साहेब आता हवेलीत समिधाच्या फोटोसमोर येऊन उभे राहतात. मालक साहेबांच्या हातात आता एक कापड असतं जे परदेशी डीलला फायनल झालेलं पहिलं कापड तयार झालेलं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, समिधा आज जी सातासमुद्रापलीकडे आपल्या कंपनीचं नाव उभारलं गेलं आहे ना, त्याचं हे पहिलं कापड तयार झालं आहे आणि ते मी तुझ्या फोटोसमोर अर्पण करतोय समिधा. कारण हे फक्त कापड नाही आहे तर तुझा आशीर्वाद, तुझं प्रेम, तुझं स्वप्न, तुझ्या इच्छा आणि कामगारांचा घाम, रक्ताचं पाणी या सगळ्याचं बनवलेलं मेहनतीचं कापड आहे हे. आणि म्हणूनच समिधा मी ते तुझ्यासमोर अर्पण करतोय. पण समिधा आज तू असायला हवी होती, कारण तुझ्या मनातली जी माझ्याबद्दलची प्रेमाची भावना होती ती कधीच कुणाला समजणार नाही आणि माझ्या मनातली तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. असे म्हणत मालक साहेब आपल्या बायकोकडे बघू लागतात. तर त्यानंतर इथे आता पिंट्या, वैशुताई सगळेजण आता घर सजवण्याच्या तयारीत लागलेले असतात. पण आबांची मात्र चिडचिड चालू असते. आबा आता पिंट्यावरती ओरडतात, ए पिंट्या असली कसली आंब्याची पानं आणली रे? अशी कुठे पानं असतात का? त्यावर आनंदी लगेच ओळखते, आबा अहो काय झालं आहे? तुम्ही अशी कामात खोट काढायला लागले ना तर तुम्हाला कसलं तरी टेन्शन आलं आहे असं वाटतं या. काय झालं आहे आबा? त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, पोरीनं अगं काय सांगू, एवढं मोठं केलं या आबाने तुम्हाला आणि आज लग्नाच्या परीक्षेत तुम्ही उभी राहिलात. त्यामुळे आरते इकडे हे बघ, तुला या परीक्षेत पास व्हायचं आहे बरं का. आणि आरते अगं तू या घरातनं लग्न करून निघून जाणार या विचाराने तुझा आबा खचून चाललाय गं, म्हणून जरा गोंधळल्यासारखं होतंय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई मलाही खूप टेन्शन आलं आहे गं. अगं तू या घरात अगदी आईसारखं आम्हाला सांभाळलं, सगळी कामं केली आमची, आम्हाला हवं नको ते सगळं बघितलं आणि आता तूच हे घर सोडून गेल्यानंतर आमचं कसं होणार? त्यावर छोटी आरची म्हणू लागते, आरतीताई तू गेल्यानंतर माझे हट्ट मी कुणासमोर धरणार सांग ना. त्यावर लगेच आता आरती रडू लागते, ए तुम्ही असे हट्ट करू नका, नाहीतर माझं पाऊल या उंबऱ्याच्या बाहेर पडणारच नाही. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही नाही पोरी, मालक साहेबांनी तुझ्यासाठी राजकुमार शोधलाय, तो तुला सुखात ठेवेल. इथे तुला खूप कष्ट करावे लागले गं, तिकडे एवढे कष्ट तुला नाही झेपणार आणि तुला करावेही लागणार नाही, बघ तू. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आबा लग्न करून काय मी सातासमुद्रापलीकडे चाललंय का? मी कुठे बी जाऊ दे, पण मी तुमच्यासाठी काय बी करू शकते. आणि पोरींनो इथून चालले म्हणून काय झालं, मी तुमची आईच असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, थांबा बाद झाला, हा इमोशनल सीन बंद करा. जर हा इमोशनल सीन इथे चालू राहिला तर इथे रडारड सुरू होईल आणि मग कार्यक्रमाची तयारी होणारच नाही, सगळं स्लो असेल. त्यामुळे आता हा सीन बंद करायचा आणि लगबगीने कामाला लागायचं. सगळेजण हसू लागतात आणि तयारीला लागतात. तर आता इथे नवरदेव मुलगा त्याचे आईवडील आलेले असतात. तर आता इथे बाहेर अंगणातच बघण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा लगेच आता आरची पटकन आरतीताईला घेऊन येते. आबा म्हणू लागतात, ही माझी नात आरती एक नंबर गुणी, कारखान्यात काम करून तिने हे अगदी छान असं घर सांभाळलं आहे आमचं. आता मात्र अभयला आरती पटलेली असते. तो आरतीकडे बघू लागतो. त्याच वेळेस आरती लगेच अभयच्या आईवडिलांना चहा देते आणि त्यानंतर अभयला. त्याच वेळेस तिच्या हातातली बांगडी फुटते आणि ती पटकन खाली पडते. आता मात्र लगेच अभयची आई म्हणू लागते, अरे देवा हा कुठला अपशकून. आता मात्र लगेच आबांना मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, शिर्के साहेब आता मालक साहेबांजवळ येतात आणि म्हणू लागतात, मालक साहेब आत्ताच अकाउंटवाल्यांच्या कंपनीकडनं आपल्याला ईमेल आला आहे, त्यांनी विद्याधरचे सगळे अकाउंट फेस करून टाकलेत. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरं झालं, आता पैसा संपला की लगेच कसा धावत इकडे येतोय ना बघाच. या असल्या सापाला पैसा देणं म्हणजे ना दूध पाजण्यासारखं आहे. आता या विद्याधरचा लाड बंद, आता त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तर इकडे आता विद्याधर मात्र भडकलेले असतो, शलाकाही भडकलेली असते.
पण आता या शलाकाने एक कट रचण्याचं ठरवलं असतं. तेव्हा लगेच आता विद्याधर आणि चंदन दोघेही शलाकाच्या केबिनमध्ये येतात. त्यावर शलाका म्हणू लागते, विद्याधर तू जर माझी साथ दिली तर आपण दोघे मिळून त्या आनंदीला आणि त्या युगंधरला उद्ध्वस्त करू शकतो, चालेल? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, चालेल, त्या दोघांना उद्ध्वस्त करण्यासाठी मी काहीही करू शकतो. असे म्हणताच आता विद्याधर शलाकाच्या हातात हात मिळवतो. चंदनला खूपच आनंद झालेला असतो, कारण 2 शत्रू एकत्र आल्यानंतर मोठा धमाका होणार असं त्याला वाटू लागतं. तर इकडे आता आनंदी आणि आरती दोघी कारखान्यात काम करत असतात. आनंदीची हुशारी बघून आरती आता तिचं कौतुक करू लागते. तर आरतीचं लग्न फिक्स झालेलं असतं. तिच्या कपाळाला कुंकू हळदीचं टिक्का लावलेलं असतं. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, माझी आनंदी लय हुशार. असे म्हणताच ती आता पटकन आनंदीला मिठी मारते. आता आरतीच्या कपाळाला जे कुंकू लागलेलं असतं ना, ते आनंदीच्या कपाळाला लागतं. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं चुकून माझ्या कपाळाचं कुंकू तुझ्या कपाळाला लागलंय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं जाऊ दे की लागू दे, त्याला काय होतं? तेव्हा लगेच आता शेजारी ज्या काकू काम करत असतात ना, त्या लगेच आता आरतीला म्हणू लागतात, आरती अगं तुझ्या कपाळाचं कुंकू आनंदीला लागलं याचा अर्थ काय होतं माहिती? हा खूप मोठा संकेत आहे. तुझ्या लग्नाआधी आनंदीचं लग्न होणार आहे. आता हे ऐकून आनंदीला धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढे काय काय होणार, काय काय ट्विस्ट येणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.